मंडळी, साधारणतः 1958-59 सालची गोष्ट आहे की स्वामीजी यांनी ठरवलं तीर्थयात्रा आपण काही कराव्या. त्या तीर्थयात्रेची असलेला जो भूगोल आहे तो भूगोल मारुती गुहांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये दिलाय की कुठून कसे निघाले, कुठून कुठे गेले. पण त्या तीर्थयात्रेमध्ये 3-3.5 शक्तिपीठं जी आहेत त्या 3.5 शक्तिपीठांना भेटी दिल्या गेल्या. ते लागोपाठ गेले नाही. म्हणजे कोल्हापूरहून तुळजापूरला गेले, तुळजापूरहून माहूरला आले, माहूरहून तिकडे सप्तशृंगी गडावर गेले, असे क्रमाने गेले नाही. कोल्हापूरहून पंढरपूरला गेले, पंढरपूरहून तुळजापूरला आले, तुळजापूरहून माहूरला आले. असं त्याचा असलेला भूगोल वेगळा आहे. पण त्या 3.5 शक्तिपीठांच्या यात्रा स्वामीजींच्या त्या काळामध्ये झाल्या. पावन भूमी माझी निघती स्वामी. आता इथपर्यंत तुम्हाला मी सामान्य इतिहास पद्धतीनं माहिती सांगितली. आता जे ऐकायचं ते आख्यान पद्धतीनं ऐकायचं. तुम्ही म्हणाल बा 2 पद्धतींमध्ये काय फरक आहे? इतिहास पद्धतीनं ऐकणं आणि आख्यान पद्धतीनं ऐकणं याच्यात काय फरक आहे? फार मोठा फरक आहे. इतिहास पद्धतीनं ऐकत असताना नको ते प्रश्न विचारता येतात आणि आख्यान पद्धतीनं ऐकताना एक प्रश्न विचारायचा नाही. पुंडलिक पावन भूमी माझी निघती स्वामी करावया तीर्थे कथिली श्रेयस म्हणून आचरण्याते जनासी शास्त्रार्थे. तीर्थयात्रा करण्याचा जो शास्त्रार्थ आहे किंवा जे शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे स्वामी तीर्थयात्रा करायला निघाले. आणि येता येता कोल्हापूर तुळजापूर स्थित जगन्मातेसी भेटी घेत आले माहूर गडाप्रत श्री रेणुकेसी शरण रिगावया. 3.5 शक्तिपीठांपैकी माहूर या शक्तिपीठावर स्वामीजींचं विशेष प्रेम. का हो? याचं कारण मूळ देगलूर गावचं असलेलं हे पत्की कुटुंब, पूर्वाश्रमीचे स्वामी पत्की घराण्यातले, या पत्की घराण्याचं असलेलं जे कुळदैवत आहे ते कुळदैवत माहूरची रेणुका हे आहे. तुम्ही म्हणाल बुवा सर्व संग परित्याग केल्यानंतर मागच्या कुटुंबातली देव देवता कुळ कुळाचार याच्याबद्दल काही राहतं का? हे पहा, सर्व संग परित्याग केल्यानंतर माणसं तुटत नाहीत, मग माणसांपासून आपण अलिप्त होतो. पण त्या कुळाच्या असलेल्या ज्या देवता असतील त्या देवतांपासून अलिप्त होता येत नाही. बाकीचे तुमचे सगळे असलेले गोष्टी अगदी जानवं सुद्धा गळ्यातलं काढून टाकून दिल्या जातं चतुर्थाश्रमामध्ये. परंतु उपास्य देवता ज्या आपल्या पूर्वीच्या कुळाच्या आहेत किंवा ज्या आपल्या आहेत त्या देवतांना या पद्धतीनं टाकून देता येत नाही. मंडळी, हा खरा असलेला शास्त्रार्थ. माहूरगडी जे आले ते पूर्वाश्रमीची ही आपली जगन्माता कुलस्वामिनी आहे. काय हे प्रेम, हे मूळचं असलेलं प्रेम स्वामीजींच्या अंतःकरणामध्ये होतं. म्हणून जवळजवळ 2 बसेस बरोबर होत्या. 110 माणसं त्या यात्रेमध्ये होती म्हणे. तीर्थयात्रेच्या 2 55 सीटर बसेस होत्या. 110 माणसं ही त्या तीर्थयात्रेला होती. या सगळ्यांची उतरण्याची व्यवस्था माहूरला गावामध्ये पायथ्याशी जो विष्णुकवींचा मठ आहे या विष्णुकवींच्या मठामध्ये त्यांची उतरण्याची व्यवस्था केली होती. त्याची आठवण सांगणारे एक लिमये म्हणून त्या काळातले असलेले जुने त्या मठाचे संचालक हे ज्यांना मी भेटलेलो आहे त्यांनी सांगितलं हो की साधारणतः 58-59 सालचा सुमार असावा. त्यावेळेला परमपूजनीय श्रीधर स्वामी आणि त्यांची शिष्यमंडळी तीर्थयात्रेला म्हणून या ठिकाणी आली होती. ही आठवण त्यांनी सांगितली. त्या ठिकाणी आले आणि किती दिवस मुक्काम? 3 दिवसाचा मुक्काम ठरवलेला होता. गडावर दर्शनाला गेले पहिल्या दिवशी गेल्यावर. आणि ज्याप्रमाणे आम्ही दर्शन घेतो की दर्शनाला जायचं, रांगेला लागायचं, तिथलं जे कुठलं दैवत असेल त्या प्रतिमेला वंदन करायचं,
काहीतरी अर्पण करायचं, दर्शन झालं म्हणायचं, बाहेर यायचं. असं सामान्य दर्शन जे असतं ते सामान्य दर्शन स्वामीजींचं झालं. पण ते झाल्यानंतर मात्र काय त्यांना वाटू लागलं देवजण. ते म्हणाले, मी या प्रकारचं दर्शन घ्यायला इथे आलो नाही. मला जे दर्शन हवंय ते वेगळ्या प्रकारचं व्हावं आणि त्याच्यासाठी मला आतमध्ये जाऊन त्या भगवतीला भेटायचंच आहे, गाभाऱ्यात जाऊन भेटायचं आहे. तुम्ही म्हणाल गाभाऱ्यात जाऊन भेटायचं म्हणजे पूर्वापार ते जे रेणुका संस्थान आहे, या रेणुका संस्थानामध्ये जे पुजारी आहेत त्यांना भोपे असं म्हणतात. रेणुकेचे भोपे असं त्यांचं त्या पुजाऱ्यांचं नाव आहे. आणि हे सगळे भोपे हे मराठा कुटुंबातले आहेत. आणि आजही ब्राह्मणाला गाभाऱ्यात प्रवेश नाही आहे. ब्राह्मणांनी जी पूजा अर्चा, अभिषेकाचे सगळे मंत्रबिंत्र सांगायचे ब्राह्मणांनी, पण प्रत्यक्ष देवीला स्पर्श करून करायचे जे उपचार आहेत ते मात्र भोप्यांनी. ब्राह्मणांनी देवीला स्पर्श करायचा नाही, ब्राह्मणांनी गाभाऱ्यामध्ये जायचं नाही. आजही माझ्या माघारी जाऊन विचारून या किंवा तुम्ही विचारा की कोणी शास्त्री पंडित आले तर त्यांना गाभाऱ्यात आतमध्ये जाऊ दे. तुम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. फक्त त्यांचा ठरलेला जो पुजारी आहे, जो भोपे आहे, तोच आतमध्ये जाऊन भगवतीला काय जे असतील ते सगळे अलंकार, वस्त्र, सगळे उपचार, तिचा शृंगार, सिंदूरचर्चन, कुंकुमाचरण, कज्जल धारण, हे सगळे जे विधी आहेत हे सगळे विधी तो भोपे करतो. पण स्वामीजी हटून बसले. ते म्हणाले, मला प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये जायचंय. लोकांनी सांगितलं, हो नाही, या ठिकाणी कोणालाच परवानगी नाही. किती मोठा शास्त्री हो, पंडित हो, संन्यासी हो, महाराज हो, स्वामी हो, इथे गाभाऱ्यामध्ये कुणालाही जाऊ देत नाही. ते म्हणाले, पण मला जायचंय, कारण मी नुसत्या दर्शनाला आलो नाही. माऊलीशी गुज गोष्टी करणे, माऊलीशी गुज गोष्टी करणे. मला माझ्या आईशी बोलायचंय, माझ्या मनीचं गुज तिला सांगायचंय. मी त्याच्यासाठी आलो. म्हणून तुमचे काय जे नियम असतील त्याला अपवाद म्हणून काहीतरी उपाय शोधा, पण मला मात्र आतमध्ये जाऊ द्या. हो, माऊलीशी गुज गोष्टी करणे, धरुनी हे तू मनात, मनात धरुनी हे तू मनात. आणि माझी अट आहे की ज्या वेळेला मी गाभाऱ्यात जाईन, आपण माहूरला गेला, आता तुळजाभवानीचं ठाण वगैरे जे आहे तिथे मोठा शेडचा मांडव झालेला आहे. पण पूर्वी ते काहीही नव्हतं. ती बाजूला रेणुकेकडे तोंड करून उभं राहिलं म्हणजे डाव्या हाताला लहान लहान मंदिरं होती. सगळं मोकळं होतं ते. आणि मूळ मोघल काळातला असलेला जो दगडी सभामंडप आहे, तेवढा दगडी सभामंडपच होता. स्वामींनी सांगितलं की मला तिच्याशी एकांतात बोलायचंय, म्हणून मी जेव्हा गाभाऱ्यात जाईन त्यावेळेला या गाभाऱ्याच्या परिसरात किंवा या सभामंडपात ज्याप्रमाणे संध्याकाळी मंदिर बंद झाल्यानंतर त्या परिसरात आजही कोणी थांबत नाही, त्या पद्धतीनं तेवढा वेळ संपूर्ण गाभारा आणि मंदिर मोकळं असलं पाहिजे. कोण्याही प्राण्याचा, माणसाचा वावर तिथे असता उपयोगाचा नाही. सांगतो, आलो इथवरी म्हणवुनी द्यावा, आलो इथवरी म्हणवुनी द्यावा, आलो इथवरी म्हणवुनी द्यावा, मज लागी एकांत रामा
साधोजी राजा राम, कहोजी साधोजी राजा राम. मला एकांत पाहिजे. भवतीनं भवती झाली भरपूर. त्या मराठ्यांमध्ये माहुरात असलेली जी ब्राह्मण घराणी त्या काळातली विद्वान होती, त्यांनी भोप्यांची समजूत घातली की अहो, आपल्याला यांचा अधिकार माहिती नाही. ज्या अर्थी ते म्हणतायत की मला जाऊ द्या आणि गाभाऱ्यामध्ये बसू द्या काही वेळ, मला तिच्याशी बोलायचं आहे, त्या अर्थी काहीतरी दैवी संकेत त्यांना झालेला असला पाहिजे. तेव्हा आपण नाही म्हणू नका. आणि हो नाही करता 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 मंडळी भोप्यांनी फक्त स्वामीजींपुरतं मान्य केलं की यांना आम्ही आतमध्ये जाऊ देऊ, पण पुढची अट ही की कोणी अवतीभोवती असता उपयोगाचं नाही. बरं ठीक आहे, काय 1-2-2.5 तास त्यांना पूजा अर्चा करायची असेल गाभाऱ्यात जाऊन, त्यावेळेला कुणी येणार नाही, यांना कुणी व्यत्यय आणणार नाही, अशा पद्धतीनं व्यवस्था करू. आणि ठरलं महाराज. आणि त्यांनी जशी हो म्हटलं तशी लीलाताईंनी सांगितलं की पूजेची तयारी केली, म्हणजे साध्या पूजेची नाही, महापूजेची तयारी केली. कुठून आणली कुठून जमवली देव जाणे, पण महावस्त्र, पैठण्या, भरजरी अशी असलेली वस्त्र, भरजरी असणारे खण, पोत्याने नारळ, सुपासुपानी खारका बदामा, मंडळी बासमती तांदळासारखे अगदी सुंदर सुवासिक तांदूळ 50 किलो, अगदी जंगी असं असलेलं सगळं पूजा साहित्य मंडळी गडावर वरती पोहोचवल्या गेले. ते सगळं साहित्य स्वामींनी गाभाऱ्यात आतमध्ये घेतलं आणि बाहेरच्या मंडळींना सांगितलं आता तुम्ही या, माझं पूजन झालं म्हणजे मी बाहेर येईन. आणि गाभाऱ्याचं कवाड लावून घेतलंय, कपाट बंद केलंय आणि कपाट बंद करून गाभाऱ्यामध्ये पद्मासन घालून समोर त्या भगवती रेणुकेच्या समोर बसले आणि वंदन करून सांगितलं, आई मी आलो तुझ्या भेटीला. श्री कृपानिधे, अग श्री कृपानिधे, अग श्री कृपानिधे, विश्वनायके ग श्री कृपानिधे, विश्वनायके हे भवानी गे सौभाग्यदायके, हे भवानी गे सौभाग्यदायके, श्री कृपानिधे. प्रार्थितो तुला मी पदोपदी, प्रार्थितो तुला, प्रार्थितो तुला, प्रार्थितो तुला मी पदोपदी, रेणुके मला पावसी कधी, रेणुके मला पावसी कधी. लागलीस तू कातडावया ग, लागलीस तू. आई मी तुझ्या दर्शनाला, मग दर्शन देणार ना मला, का दडून राहणार अशीच प्रतिमेच्या आड? अशी दडून राहू नको, सामोरी ये, सामोरी ये. लागलीस तू कातडावया ग, धाव लागलो मी बुडावया, अग धाव लागलो मी बुडावया. नावरेची संसार वारधी ग, नावरेची संसार वारधी, रेणुके मला पावसी कधी, अग रेणुके मला पावसी कधी. स्वामीजींच्या ठिकाणी
बालभाव प्रगट झाला. एखाद्या लहान लेकरानं जसा आई समोर आपल्या हट्ट करावा, त्या आईला जशी साकडी घालावी, त्या आईला जसं नाना तऱ्हेची मागणी मागावी. मंडळी, स्वामीजी लहान झाले, स्वामीजी बाळ झाले आणि बाळ होऊन त्या जगन्मातेनं रेणुकेनं प्रकट व्हावं म्हणून तिला आवाहन करायला लागले, प्रार्थना करायला लागले, आई कृपा कर श्री अंबाबाई, कृपा कर श्री अंबाबाई, कृपा कर श्री अंबाबाई. माहुर गडवासिनी दयाळे दर्शन मज देई, अग माहुर गडवासिनी दयाळे दर्शन मज देई. दयाळे अंत नको पाहू, दयाळे अंत नको पाहू. ये लव करी करी करुणा मजवरी निष्ठुर नको होऊ. आई ये लव करी करी करुणा मजवरी निष्ठुर नको होऊ. निष्ठुर नको होऊ, सोडूनी ब्रह्मस्वरूपासी. हो, अगदी काय आपण प्रामाणिकपणाने सांगितलं, आई तुझ्या दर्शनासाठी कसा आलो मी, हो असा आलो. अगदी मुळापासून सांगितलं, आई सोडूनी ब्रह्मस्वरूपासी, सोडूनी ब्रह्मस्वरूपासी. अग मी जीव झालो पहावयास्तव तुझिया रूपासी. मी जीव झालो पहावयास्तव तुझिया रूपासी. सोडूनी गृहधन धान्यासी, सोडूनी गृहधन धान्यासी. अग तुझसाठी आली साठी शेवटी झालो संन्यासी. आई तुझसाठी आली साठी शेवटी झालो संन्यासी. आता पद नमुनी प्रार्थनाही, आता पद नमुनी प्रार्थनाही. ते दर्शन मज याविण दुसरा स्वार्थ सत्य नाही. दर्शन मज याविण दुसरा स्वार्थ सत्य नाही. मला तुझं दर्शन हवंय, बाकी काही नको. नाना तऱ्हेनी विनव हे मूळ पीठ नायके माय रेणुके. अंबाबाई नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. जय दुर्गे नारायणी विश्वस्वामिनी सगुण रूप खाणी. हे मंगल वरदायिनी सर्व कल्याणी. जय प्रसन्न मुख त्र्यंबके गजगदंबिके. प्रसन्न तू होई नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. तुझ वाचुनी मज दुसरा नसे आसरा. जगी जगदंबे तू मजवरी कृपा करी अविलंबे. सोन्याचा उगवी दिवस करी तो नवस. सकळारंभे मी भरीन ओटी नारळी केळी डाळिंबे. मी अनाथ दिन केवळ माझी कळकळ. येऊ दे काही नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. आई एवढ्या लांबून आलो, मोठ्या आशेनं आलो. कोणत्या तू देणार नाहीस हाणून आलो मी म्हणून तुझ्या या गावी. म्हणे विष्णुदास ही कीर्ती जगामध्ये गावी. धीर नाही आता पळ घडी म्हणून ये वडी.
सुटली घाई नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. किती वेळ झाला. स्वामींनी परोपरीने त्या रेणुकेला आळवलं, परोपरीने तिला आव्हान केलं. किती वेळ चाललाय. त्याचा बाहेरच्या माणसांना पत्ता आहे, पण आतमध्ये असलेल्या स्वामींना पत्ता नाही. ही त्यांची प्रार्थना ऐकल्याबरोबर कळवळली मग जगन्माता, धरोनी सगुण रूप तत्वता. त्या भगवतीनं मोठ्यांदा हुंकार केला आणि त्या तांदळाच्या प्रतिमेच्या समोर मंडळी त्या भगवतीचं खरं रूप प्रगट झालं. लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती, लक्ष कोटी अंबचंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती, अंबचंद्र वदन बिंब सिंह शिखर अचल वासी, सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका, सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका, कल्पवृक्ष रेणुका. भगवती प्रकट झाली, प्रसन्न झाली. ते दिव्य रूप पाहिलं आणि काय आनंद झाला म्हणतात. देहभान स्वामींचा हरपलं. जय जय रेणू राजकुमारे, जय जय रेणू आई रेणुके अतिसुकुमारे, आई रेणुके जगज्जननी जय जगदोद्धारे, अग जगज्जननी जय जगदोद्धारे. कृष्णा मालिक ग्राम विहारे, कृष्णा मालिक ग्राम विहारे, कृष्णा मालिक ग्राम विहारे. रूप प्रगट झाल्याबरोबर आनंद झाला. मनापासून त्या जगदंबेचं स्तवन केलंय आणि मोठ्या प्रेमाने प्रक्षालुनी तव चरणा, त्या रेणुकेचं पादप्रक्षालन केलं. मंडळी पूजन केलं. यथाविधी आणलेलं जे साहित्य होतं त्या साहित्याने कबूल केल्याप्रमाणे खरोखरीच मी भरीन ओटी नारळी केळी डाळिंबे. त्या आणलेल्या सगळ्या साहित्याने त्या जगदंबेची ओटी भरली आहे स्वामी महाराजांनी. आणि आचरुनी सकल पूजा विधान, मग घातिले लोटांगण. म्हणे माय मी धन्य धन्य झालो तुझ्या कृपेने. डोळ्यातनं घळघळा प्रेमाश्रू व्हायला लागले. प्रत्यक्ष दर्शन झालं जगदंबेचं. आणि काय बोलणं झालं ते बोलणं स्वामींना आणि भगवतीलाच माहिती. पण लांबवर दडून बसलेली जी माणसं होती त्या प्रसंगाच्या वेळेला ते सांगत होते की स्वामीजी काय बोलतायत ते आम्हाला ऐकू येत नव्हतं, पण असा दिव्य असा हुंकार मात्र मधून मधून गाभाऱ्यामधनं बाहेरवर दूरपर्यंत ऐकायला जात होता. या पद्धतीनं संभाषण किती वेळ, जवळजवळ 4 तास स्वामी आतमध्ये होते. आणि ही सगळी पूजा अर्चा ओटी भरण हे सगळं झालं. आणि स्वामींनी नमस्कार केला आणि प्रार्थना केली. आई, आनंद झाला, सगळं भरून पावलो. आता माझी प्रार्थना तुला एकच आहे, या लेकराला सांभाळ, या लेकराला सांभाळ. आपुली या बाळा, काय करायचं असेल या लेकराचं ते तुझं कर, तू कर, मला जगाच्या नादाला लावू नको. आपुलिया बाळा, आपुलिया करी, आपुलिया बाळा, आपुलिया करी. मारी परी दूरी धरू नको, मारी परी दूरी धरू नको. आपुलिया हाते
आई, या जगरहाटीच्या नादाला मला लावू नकोस. तुला काय करायचं ते कर. हो, तुझ्या मनात असलं तर असंही कर. कसं? आपुलिया हाती कापावी हे मान, जगी अपमान करू नको ग, जगी अपमान, जगी अपमान. वाढवावे प्रेम, पुरवावे कोड, वाढवावे प्रेम, पुरवावे कोड, पण ममतेचा मोड मोडू नको, ममतेचा मोड मोडू नको. विष्णुदास म्हणे आगे जगन्नाथ, आगे जगन्नाथ, जननीचे नाते तोडू नको, जननीचे नाते तोडू नको. आपुलिया बाळा आपुलिया करी, मारी परी दूरी धरू नको. अगं मारी परी दूरी धरू. साष्टांग प्रणिपात केला, प्रार्थना केली. मनगटानं स्वतःचे डोळे निवटले आणि हात जोडून सांगितलं, येतो आता. आणि येतो आता असं म्हणून गाभाऱ्याचं कवाड उघडलं, दार उघडलं आणि पुन्हा पुन्हा मागे वळून नमस्कार करतो. दार उघडून बाहेर पाय ठेवलं, पुन्हा मागे वळून नमस्कार केला. उजवी घालून सभा मंडपापर्यंत आले, पुन्हा मागे वळून पाहिलं, पुन्हा नमस्कार केला. उजवी घालून पुढे येऊन डाव्या हातानं असलेल्या पायऱ्या उतरायला प्रारंभ केला. 4 पायऱ्या उतरून गेले, पुन्हा मागे पाहिलं, पुन्हा नमस्कार केला. 10 पायऱ्या उतरून गेले, पुन्हा मागे पाहिलं, पुन्हा नमस्कार केला. आता बाकीची आलेली मंडळी स्वामींबरोबर चालायला लागली आणि जवळजवळ अर्धा अधिक गड उतरून स्वामी आले. हो, स्वामी आले. पण 4 पायऱ्या उतरलं की मागे पाहावं, हात जोडावे आणि हात जोडून दोन्ही हातांनी खूण करावी. जा जा जा. तेव्हा यांना कळे ना, कोणाला जा जा म्हणतात, मागे तर कोणीच दिसत नाहीये. पुन्हा काही पायऱ्या उतरून, काही चालून, थोडं अंतर चालून पुढे आलं म्हणजे थांबावं, मागे वळावं, दोन्ही हात जोडून नमस्कार करावा, हाताने खूण करावी. जा जा. कुणाला जा जा म्हणतात की आज जिथून पायऱ्या सुरू होतात तिथपर्यंत येऊन पोहोचले. उभे राहिले आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना केली, आई जा ना परत. आता लेकरू घराबाहेर जायला निघालं म्हणजे आई त्याला सोडायला येते, पण त्याच्या मुक्कामापर्यंत नाही, ठरल्या वाटेपर्यंत येते. आता अनेक कुठपर्यंत जा परत. जाई परतोनी भवानी, जाई परतोनी, जाई परतोनी. आई जा परत, येऊ नको माझ्या मागे मागे. लोक म्हणाले कोण येते यांच्या मागे, कोणाला काहीच दिसेना. पण हे मात्र खुणा करून सांगतायत येऊ नको मागे. अगं तू जर माझ्या माग माग आलीस आणि हे स्थान रिक्त सोडलंस तर आर्त भक्त येतील दर्शना, आर्त भक्त येतील दर्शना, पाहतील जरी
रिक्त स्थानाग. तू जर अशी माझ्या माग माग आली तर हे स्थान रिकाम पडेल ना. आणि यानंतर येणारी भक्त मंडळी तुझं ते रिकाम मंदिर पाहिल्यानंतर देतील मग मज कटू दूषणा. लोक मला नाव ठेवतील, बोलतील. कोण एक संन्यासी आला होता, आग्रह करून गाभाऱ्यात जाऊन पूजा अर्चा करून गेला आणि जाताना आमची जगन्माता बरोबर घेऊन गेला. मला नाही नाही ते बोलतील लोक, पण पुन्हा आपल्या स्थानी द्या, पुन्हा आपल्या ठिकाणावर जा. की लोकांनी मला दूषण द्यावी हा दोष माझ्या माथी लावावा. गातव हे चिमनी भवानी, गातव हे चिमनी भवानी, जाई निज स्थानी भवानी, जाई निज स्थानी भवानी, जाई निज स्थानी. बरोबरीने विनवणी केली पण तरी सुद्धा ती जाईना. जा जा म्हणती परतुनी, माय किती चालशील अनवाणी. जा जा म्हणती परतुनी, माय किती चालशील अनवाणी. आता बरोबर असलेली जी माणसं होती तेही म्हणायला लागली की हे असं कधीच वागत नाही, काय झालंय काय. उगाच करीती चाळे, बोललीसे मूढ अज्ञ जनवाणी. मी आपल्याला मघाशीच निरूपणात सांगितलं ना की देहबुद्धीनं जे स्वतःच्याकडं पाहतात मंडळी ते अज्ञ आणि मूढ म्हणजे मूर्ख, आणि आत्मबुद्धीनं जे पाहतात मंडळी त्या आत्मबुद्धीनं पाहणाऱ्यांना दिसणारं दृश्य वेगळं, देहबुद्धीनं पाहणाऱ्यांना दिसणारं दृश्य वेगळं. ते देहबुद्धीनं पाहणारे म्हणाले काय चालले, कोणाला जा म्हणतात, कोणाला नमस्कार करतात, कोणासाठी रडतात, पुन्हा पुन्हा डोळे निपटतात, हात जोडतात, काय चाललंय काय हे असं सगळं मागे 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 येणं. मंडळी आज जर आपण माहूरला गेलात तर टार रोडनी आपण गड चढायला सुरुवात करतो. तिथे उजव्या हाताला एक छोटंसं MSCBचं म्हणजे महाराष्ट्र वीज केंद्राचं एक छोटंसं केंद्र झालेलं आहे. ती जागा त्यावेळेला मोकळी होती, काही नव्हतं तिथे. त्या जागेपर्यंत यांचं मागे जा म्हणणं, जा जा म्हणणं, नमस्कार करणं चालू होतं. पण तिथपर्यंत आले म्हणजे जवळजवळ सगळा गड उतरले. तिथून एक फरलांगभर अंतर पुढे आलं म्हणजे गडाची हद्द संपली आणि गावाची हद्द सुरू झाली. त्या अंतरापर्यंत आले आणि तिथपर्यंत येऊनही मागे वळून पाहता येत नाही. ते स्वरूप पाठीमागे येतच होते. स्वामीजींना ती डोळ्यांनी दिसत होती. गाभाऱ्यातून बाहेर पडल्यापासून ते त्या ठिकाणी येईपर्यंत ती भगवती त्यांच्या माग 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 चालत त्यापर्यंत स्थानापर्यंत आली. आणि तिथे आल्यावर मात्र मग स्वामींनी कळवळून विनंती केली. कळवळोनी विनविले बहुत माते, परी ऐकेना स्वरूप पाठी होते हो. कळवळून विनंती केली, नको येऊ. तर आता एक पाऊल जरी पुढे टाकलंस, माझ्याबरोबर जर तू येणार असशील तर मीच कायमचा या ठिकाणी थांबतो. म्हणजे तुला इथंच थांबावं लागेल. मी तुला विनंती करतो, येऊ नको. आता एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी मला इथं कायमचं राहावं लागेल. स्वामी करीती साष्टांग नमन जेथे, चरण मुद्रा उमटली स्पष्ट तेथे. अशी जेव्हा गळ घातली की मला इथेच संपावं लागेल, इथेच देह ठेवावा लागेल, असं निर्वाणीनं ज्या वेळेला स्वामी बोलले
आणि जिथं साष्टांग नमस्कार घातला, जिथं स्वामींचं कपाळ टेकलेलं होतं, कपाळाच्या समोर 1.25 फूट लांबीची सुंदर अशी स्पष्ट पावलं ही त्या मातीमध्ये खोल रुतून उमटली. आणि ती जी उमटलेली पावलं होती ती हळदी कुंकवानी भरून त्या पावलांचं पूजन सगळ्यांनी करून, भक्तांनी दर्शन घेऊन, स्वामीजींनी त्या ठिकाणी नमस्कार करून तिथून जायला निघाल्यानंतर ती पावलं आपोआप नाहीशी झाली. मला सांगायचं आहे असं आपल्याला की स्वपर म्हणून मती न धरी चराचरी, निर्मल भाव जया, असं ज्याचं अंतःकरण आहे. मंडळी, सगळ्या दैवी शक्ती आणि परमात्मा हा त्या भक्ताचा, त्या साधकाचा, त्या महापुरुषाचा, त्या सत्पुरुषाचा, त्या साधूचा अंकित झालेला असतो. म्हणून पूर्वरंगातले उद्गार खरे, देव करील दया, दयावरी देव करील दया. स्वपर म्हणून मती न धरी चराचरी, स्वपर म्हणून मती न धरी चराचरी, निर्मल भाव जया, अहो निर्मल भाव जया, दयावरी देव करील दया, दयावरी देव करील दया, दयावरी देव करील दया. सीता का